This is School to You YouTube channel. Update for students and teachers. Please like and subscribe. भल्लगड़ी दादा, इस पाठ में सबसे पहला प्रश्न पूछा गया है। कारण शोधा यानी वजूहात तलाश करो। सुघी आली कारण, खुशी के दिन आ गए क्योंकि, उसका जवाब रहेगा उत्तर मेघ राजा ने कृपा केली आणि शेत, धान्याने फुलून आले। उसके बाद शेतकऱ्याला कमतरता नाही, कारण किसानों को कुछ कम नहीं है क्योंकि, उत्तर तोच त्याचा धनी व त्याचेच राज आहे। उसके बाद प्रश्न क्रमांक 2, कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकटी पूर्ण करा। नज़म के सहारे से मुनासिब लफ्ज़ तलाश करो और चौकोन मुकम्मल करो। उसमें सबसे पहले शेतकऱ्यावर कृपा करनारा, किसानों पर रहम करने वाला मेघराज, नवनवतीचा साज ल्यालेली काळी माती, शेतकऱ्याच्या साथीला असणारे, किसानों का साथ रहने वाले बैल। नंबर दैवाने दिलेली दौलत, पिकलेले धान्य। प्रश्न क्रमांक 3, खालील ओळींचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा। मंदरजा झैल लाइनों का तुमको समझा हुआ मतलब लिखिए। काळ्या मातीला हिरवा सुगंध, काली मिट्टी को हरा रंग या हरी खुशबू। इससे हमने क्या समझा है वो लिखना है। उत्तर काळ्या मातीत पिके तरारून आली, हिरवी रोपे डोलू लागली, त्याचा मंद सुगंध वातावरणात आहे, जणू काळ्या मातीला हिरवा सुगंध येतो आहे। धनी आम्हीच, आमचे हे राजे। इसका मतलब क्या होता है? उत्तर सुगी आली, शेत बहरले, धान्याची दौलत मिळाली म्हणून शेतकरी आनंदाने म्हणतो की आम्हीच आमचे मालक नी आमचीच सत्ता, आम्हीच इथले राजे। प्रश्न क्रमांक 4, खालील ओळीतील अलंकार ओळखा। अलंकाराचे नाव चौकटीत लिहा। ये एक ग्रामर का हिस्सा है। इसका मतलब होता है दर्ज झैल लाइनों में अलंकार को पहचानो और उस अलंकार का नाम बॉक्स में लिखो। इसका जवाब हम बॉक्स में लिख रहे हैं। का जवाब रहेगा यमक अलंकार, का जवाब रहेगा यमक व अनुप्रास अलंकार, का जवाब रहेगा यमक अलंकार, का जवाब रहेगा यमक अलंकार। उसके बाद सौमत में सबसे पहला प्रश्न पूछा हुआ है। शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दात व्यक्त करा। इसका उर्दू में तर्जुमा होगा, किसान को हुई खुशी अपने अल्फाजों में वाज़ेह कीजिए। उत्तर शेतकरी शेतात राब राब राबला, पावसानेही कृपा केली, त्यामुळे काळी माती धन धान्याने फुलून आली। शेतातली ही दौलत पाहून शेतकऱ्याला खूप आनंद झाला। तो आनंदाने भल्लरी गीत गाऊ लागला। शेतातले पीक पाहून त्याला वाटते, जणू काळ्या मातीचा हिरवा गंध आसमंतात भरून राहिला आहे। काळी माती जणू नव्या नवरीसारखी नटली आहे।
आबादानी झाल्यामुळे घरदार वाजले आहे, सजले आहे. चहूकडे आनंदाचे वारे सळसळते आहे. कष्टाला फळ मिळाले आणि जादू झाली. सखेसोबत बैल आहेत. नशिबाने पिकांची दौलत मिळाली आहे. आता कशाचीच कमतरता नाही. सुगीचा हंगाम पाहून म्हणतो, आम्हीच आमचे मालक, आम्हीच आमचे राजे, आमचीच सत्ता आहे. लहान थोर मंडळी सुगीच्या मोसमात खुश आहेत. वीडियो अच्छी लगी हो तो लाइक जरूर करें। सहमत में प्रश्न क्रमांक आ पूछा हुआ है, सुगीच्या दिवसातील शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा। खुशी के दिनों में यानी हंगाम में खेत में की अनाज, फल और फूल की अहमियत बताओ। तो हम इस तरह से लिख सकते हैं उत्तर, पावसापूर्वी नांगरून ठेवलेल्या जमिनीत पावसाला सुरुवात झाली की शेतकरी बियाणे पेरतो, कबाड कष्ट करून दिवस रात मेहनत करून तो पीक घेतो। जेव्हा शेतामध्ये धान्य उगवून येते तेव्हा शेतकऱ्याला अति आनंद होतो, कारण त्याने केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळालेले असते। या शेतातील धान्यावर त्याचे व त्याच्या कुटुंबियाचे पोट असते, वर्षभराची त्याची चिंता मिटते। तसेच फुले व फळे बहरून आली की त्याला खूप आनंद होतो। शेतकरी साऱ्या जगाचा पोशिंदा आहे, त्यामुळे सुगीचे दिवस त्यांच्या नशिबात सोन्याचे दिवस असतात। अशा प्रकारे शेतातील धान्य, फळे व फुले यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। सहमत में ही तीसरा प्रश्न पूछा गया है, ई कवितेतील दौलत या शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा। इसका उर्दू में तर्जुमा होगा, नज़म में का दौलत इस लफ्ज से तुमको समझा हुआ मतलब वाज़े कीजिए। उत्तर, दौलत म्हणजे संपत्ती। शहरामध्ये माणसे काम करून पैसे मिळवतात। शेतकऱ्याची दौलत म्हणजे त्याने कष्टातून घाम गाळून शेतात काढलेले पीक, शेतात पिकवलेले धान्य ही त्याची संपत्ती असते। त्यावर तो वर्षभर गुजराण करतो, सर्व कुटुंबांचे पोट भरतो। जेव्हा शेतात पीक उगवते तेव्हा त्याला अपार आनंद होतो, कारण त्याला वर्षभराची दौलत सापडलेली असते। म्हणून कवितेत शेतात पिकलेल्या धान्याला दौलत असे म्हटले आहे।